श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एकदा 10-12 पुरुष आणि तितक्याच स्त्रिया अशी मंडळी घरी जाण्यास निघाली. श्री महाराज नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नाक्यापर्यंत त्यांना पोचवण्यास आले. संध्याकाळची वेळ असून गार वारा सुटला होता. म्हणून गणपतराव दामले यांनी मंदिरात जाऊन वामनराव ज्ञानेश्वरी यांच्याकडून श्री महाराजांचा फरगुल मागून आणला व ते श्री महाराजांच्या जवळ आले. त्यांना पाहून श्री महाराजांनी दोन्ही हात वर केले व गणपतरावांनी त्यावर फरगुल चढवला. फरगुल आणताना गणपतरावांनी त्याचे सर्व खिसे तपासून पाहिले होते. ते सर्व रिकामे होते. श्री महाराज हळूच गणपतरावांना म्हणाले, ही मंडळी घरी जायला निघाली आहेत. या सुवासिनी नमस्कार करायला येतील तेव्हा त्यांना खण बिन काही नको का द्यायला. गणपतराव गप्प उभे राहिले. श्री महाराज पुढे म्हणाले, आता असू दे, राम व्यवस्था करील. 5 मिनिटांनी पुरुष व बायका त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे झाल्या. पुरुषांनी नमस्कार केला की श्री महाराजांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि बाई नमस्कार करावयास आली म्हणजे त्यांनी खिशात हात घालावा व एक खण काढून तिच्या हातावर ठेवावा. अशा रीतीने सर्व बायकांना श्री महाराजांनी खण दिले. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.